धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला यावर्षी पहिलाच पूर आला आहे। आपण बघू शकतो की धुळे शहरातली ही नदी आता खळखळून वाहताना दिसते आहे। धुळे जिल्ह्यातला साक्री तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम पट्ट्यात पाऊस झाला आणि त्यामुळे पांझरा नदीच्या वरच्या बाजूस जी काही धरणं आहेत साक्री तालुक्यातली ही धरणं सर्व भरलेली आहेत। मालनगाव असेल, त्याचबरोबर जामखेली असेल, पांझरा असेल, ही धरणं भरल्यामुळे पांझरा नदीला आता मोठा पूर आलेला आहे। विशेष म्हणजे पांझरा नदीच्या पात्रात अक्कलपाडा धरणातून 7000 क्युसेसने कालच पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि ते पाणी आता शहरातून वाहताना आता दिसत आहे। धुळे शहरातला जो काही फरशी पूल आहे, हा फरशी पूल देखील आता पाण्याखाली गेलेला आहे आणि यातच आता काही काळानंतर हा वेग अजून वाढणार असल्याने महापालिका प्रशासनाच्या वतीने आता या ठिकाणी नागरिकांना इशारा देण्यात आलेला आहे। कुठल्याही पद्धतीने नागरिकांनी नदीपात्राकडे जाऊ नये, आपले जनावरं सोडू नयेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता त्या सूचना देण्यात आलेल्या आहे आणि हा पाण्याचा जो विसर्ग आहे, हा विसर्ग वाढत असल्याने नागरिकांना या सूचना देण्यात आलेल्या आहे आणि लवकरात लवकर या ठिकाणी उपाययोजना करण्याचे आदेश देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नागरिकांनी दक्षता बाळगावे असं आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।